नमस्कार, जय महाराष्ट्र. म्युच्युअल फंड सही है बॉसच्या 5व्या आणि शेवटच्या भागात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. म्युच्युअल फंडचे सुपरस्टार, स्पेशल सुपरस्टार फंड्स तर आपण पाहिलेच. अहो, पण या फंडमध्ये पैसे ठेवायचे तरी कसे? चला तर मग बघूया नक्की कसे. नंबर 1 ला आहे SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये मंथली, क्वार्टरली म्हणजेच तिमाही अगदी 250 रुपयांपासूनही रक्कम आपण ठेवू शकतो. नंबर 2 ला लमसम इन्व्हेस्टमेंट, अगदी FD सारखं आहे. यामध्ये आपण एक रकमी अगदी मिनिमम 5,000 रुपयांपासून कितीही मोठी रक्कम गुंतवू शकतो. नंबर 3 ला SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. यामध्ये एक मोठी रक्कम गुंतवून त्याच रकमेवरचा नफा प्रत्येक महिन्याला एका ठराविक रकमेच्या स्वरूपात काढला जातो. पण हा मंथली काढता येणारा नफा आधी साठला तरी पाहिजे. त्यासाठी SWP मध्ये मिनिमम 3 ते 5 वर्षांकरिता लमसम रक्कम ठेवून मगच ती मंथली बेसिसवर काढण्याचा सल्ला दिला जातो. नंबर 4 आहे STP, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. यामध्ये एका फंडातून हळूहळू दुसऱ्या फंडात पैसे ट्रान्सफर केले जातात. उदाहरणार्थ, डेप्ट फंडमधून थोडे थोडे पैसे इक्विटी फंडमध्ये टाकणे, म्हणजेच मार्केट रिस्क कमी होते. आता या सगळ्या सुपरस्टार आणि स्पेशल सुपरस्टार्स फंडमध्ये आपण जेव्हा पैसे ठेवतो तेव्हा ते कधी काढता येतात? मध्ये ते काढले तर चालतात का हो? असे प्रश्न आपल्याला पडतात नाही का? त्यालाच आपण ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड असं म्हणतो. म्हणजेच काय? ओपन एंडेडमध्ये आपण पैसे कधीही भरू शकतो आणि काढू शकतो, तर क्लोज एंडेडमध्ये आपण एका ठराविक कालावधीनंतरच रक्कम काढू शकतो. उदाहरणार्थ ELSS, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. यामध्ये आपण 3 वर्षानंतरच रक्कम काढू शकतो. तर अशा प्रकारे ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड याही गोष्टींवर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि सेवी भाग्याला देखील लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करणं सुद्धा गरजेचं आहे. थँक्यू सो मच.